Friends, how are you? Okay, welcome in the world of chemistry. Myself, your chemistry teacher, VB सूर्यवंशी सर. मी माझ्या सर्व 11वीच्या विद्यार्थ्यांचं यूट्यूब चॅनलच्या सिरीजमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतोय. म्हणून आपण रेडॉक्स रिएक्शन हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे आणि या टॉपिकमध्ये आपण ऑक्सिडेशन काय, रिडक्शन काय हे पाहिलेलं आहे ना. ऑक्सिडायझिंग एजंट काय, रिड्युसिंग एजंट काय, हेही आपण पाहिलेलं आहे. मग त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला करता आलं पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स आपण बघूयात, एक्झाम्पल्स बघूयात काय आहेत ते. चला फर्स्ट टाईप बघूयात आपण. फर्स्ट find whether the following is oxidation or reduction. प्रश्न कळतोय आपल्याला. काय रिएक्शन्स दिलेले आहेत, तर ती रिएक्शन ऑक्सिडेशनची आहे का रिडक्शनची आहे हे फाइंड आउट करायचं. तर एक्झाम्पल्स मी इथं लिहितोय. एक्झाम्पल्स पहिला आहे N2 कन्वर्टेड इनटू NH3. दुसरं एक्झाम्पल आपल्याला दिलंय MnO4 मायनस converted into MnO4 minus 2. पुढचं एक्झाम्पल आहे तिसरं SO2 converted into SO3. चौथं एक्झाम्पल आपण बघूयात P4O6 converted into P4O10. फिफ्थ एक्झाम्पल बघूयात Cr2O7 चा चार्ज -2 कन्वर्टेड इनटू Cr O4 -2. नंतर सहावं एक्झाम्पल दिलेलं आहे सिक्स्थ PCl2 कन्वर्टेड इनटू ClO4 मायनस. आणि सातवं एक्झाम्पल बेटा मी इथे लिहितोय, सेवन्थ एक्झाम्पल. ते असं आहे KMnO4 कन्वर्टेड इनटू MnCl2. आता हे एक्झाम्पल्स रिडक्शनचं आहे की ऑक्सिडेशनचं आहे ठरवायचं आहे. मग आपण वेगवेगळ्या मेथडनी ते ठरवू शकतो. इथं मी असंही म्हणेन हायड्रोजन ऍड झाला म्हणून रिडक्शन, अगदी बरोबर आहे. पण आपण ऑक्सिडेशन नंबरचा वापर करूयात. ऑक्सिडेशन नंबर नुसार कोणाचा ऑक्सिडेशन नंबर आपण इथं कॅल्क्युलेट करायचा ते इथं आपल्याला महत्वाचं आहे. मुलांनो, लाईट गेली होती है ना, तर आपण आता पुढे कंटिन्यू करूया. बघा, हे ऑक्सिडेशन आहे की रिडक्शन आहे हे ठरवायचं आहे. मग मी म्हटलं होतं की या रिएक्शन मध्ये हायड्रोजन ऍड केला म्हणून हे रिडक्शन. पण प्रत्येक वेळेला आपण असं ठरवू शकत नाही. म्हणून जो एलिमेंट रिएक्टंट मध्ये पण आहे आणि प्रोडक्ट मध्ये पण आहे त्याची ऑक्सिडेशन नंबर आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. मग आता इथं आपण बघूयात नायट्रोजन फ्री स्टेट मध्ये 0 आणि इथं हायड्रोजनची माहिती आपल्याला किती असणार +1 असणार. म्हणून
इथं आपल्याला कळलं पाहिजे याची +1 असेल तर हायड्रोजनचे 3 आयटम आहेत, म्हणजे +3 झाला, +3 तिकडे गेला, -3 म्हणजे नायट्रोजनची किती आली बेटा -3. मग इथं बघा नायट्रोजनची ऑक्सिडेशन नंबर हा डिक्रीज झाला, डिक्रीज, म्हणून दिस इज द रिडक्शन. बरोबर आहे, हे काय असणार रिडक्शन. आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये पण बघूयात आपण. सर इथं ऑक्सिजन दोन्हीकडे सारखे आहेत, ऍड झाला का कमी झाला ओळखता येत नाही. मग अशा केसमध्ये काय, दुसरे एक हिंट सांगतो मी. याच्यावरचा चार्ज -1 आहे, इथं -2 आहे, निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला म्हणजे हे रिडक्शन, ही हिंट झाली तुम्हाला. पण आपल्या नियमानुसार जो एलिमेंट कॉमन आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची. म्हणजे जनरली ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ही कॉन्स्टंट असते -2. मग इथं मॅग्नेशियमची किती येईल बघा, बघा आता -2 आहे, 4 2 8, -8 तिकडे गेले, +8 त्याच्यातनं -1 गेला, हा मायनस चार्ज आहे म्हणजे किती आली +7. इकडं मॅग्नेशियमची काढूयात, नीट आहे का मी कसं कॅल्क्युलेट करतो ओरली. ऑक्सिजनचा चार्ज -2 असतो, 4 2 8, कसले 8 -8 ते तिकडं गेले, +8 त्याच्यातनं -2 गेले, +6 झाला. ओके, म्हणजे इथं ऑक्सिडेशन नंबर पुन्हा तुमचा डिक्रीज झालाय. सो दिस इज द रिडक्शन. तिकडं गेला म्हणजे आपण हे एक्स मेथडने कॅल्क्युलेट करतो ना, एक्स मेथडने कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला इथं हे कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. चला पुढचं बघा आता. SO2 कन्वर्टेड इनटू SO3. इथं 2 ऑक्सिजन आहेत, इथं 3 झाले. एलिमेंटरी कन्सेप्ट नुसार डायरेक्ट सांगू शकता ऑक्सिजन ऍड झाले म्हणजे ही ऑक्सिडेशन. पण आपण ऑक्सिडेशन नंबरनी सल्फरची काढूयात. बघा आता ऑक्सिजनचा -2 असतो, बेदोनी 4, कसले 4 -4 तिकडे गेले +4. बरोबर आहे. आता इथं बघा ऑक्सिजन 3 आहेत, एकाचा चार्ज -2, 3 2 6, कसले 6 -6 तिकडे गेले म्हणजे त्या बाजूला गेले, +6 किती होता +4 झाला, किती +6 म्हणजे ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज, म्हणजे हे 100% काय असणार आहे ऑक्सिडेशन. ठीक आहे, पुढे बघूयात पुढचं एक्झाम्पल. याही केसमध्ये बघितल्यानंतर सांगता येईल की ऑक्सिजनचे 6 आयटम आहेत सर, इथं 10 झाले म्हणजे एलिमेंटरी कन्सेप्ट नुसार ऑक्सिजन वाढले म्हणजे ऍड झाले म्हणजे ऑक्सिडेशन. बरोबर आहे. पण ऑक्सिडेशन नंबरनी बघूयात. फॉस्फरसचा काढायचा आहे. ओरली कसं काढतोय बघा मी. ऑक्सिजनचा -2 आहे, 6 2 12, कसले 12 -12 ते त्या बाजूला गेले +12, 4 फॉस्फरसची +12, एका फॉस्फरसची डिवायडेड बाय 4, 12ला 4 ने भागितलं किती आला +3. इकडे बघूयात फॉस्फरसची. ऑक्सिजनची -2 असते, 10 2 20, 20 तिकडे गेले +20, त्याला 4 ने डिवाइड केला किती आला +5. ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला ना, इन्क्रीज झाला म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती कोणती असणार ऑक्सिडेशन. ओके, नेक्स्ट ओरली कसं काढायचं बघा. इथं आपण पाहू शकता दोघांचा चार्ज सेम आहे, पण इथं ऑक्सिजन 7 आहेत, इथं 4 आहेत म्हणजे कमी झाले, म्हणजे रिमूव्ह केले. ऑक्सिजन रिमूव्ह झाले तर त्याला रिडक्शन बोलतात. पण ऑक्सिडेशन नंबरनी बघा कॉमन कोण आहे दोघांमध्ये, क्रोमियम. ऑक्सिजनचा जनरली कॅल्क्युलेट करायचा नसतो, तो -2. हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा +1 आणि -2 असतो. आता ओरली बघा रे, ऑक्सिजनचा -2,
7 दुनी 14 मायनस 14 तिकडे गेले प्लस 14 प्लस 14 मधून 2 मायनस झाले प्लस 12 प्लस 12 ला 2 नी डिवाइड करायचं कारण 2 आयटम आहेत म्हणजे किती आला प्लस 6. आता या केसमध्ये क्रोमियमचा काढायचा आहे. ऑक्सिजनचा -2 4 दोन्ही 8 कसले 8 -8 तिकडे गेले +8 त्याच्यातनं 2 मायनस झाले +6 +6 ला +6 बरोबर आहे +6. आता बघा आपण ओरली जे बघितलं होतं की हे रिडक्शन आहे बरोबर आहे ना का ऑक्सिजन कमी झाले पण इथं ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो कॉन्स्टंट आहे तो चेंज झाला नाही. एक्झाम्पल महत्वाचं आहे बघा म्हणून दिस इज नॉट ऑक्सिडेशन है ना हे ऑक्सिडेशन नाहीये किंवा हे रिडक्शन पण नाहीये हे आपल्याला समजलं पाहिजे कारण त्याचा ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो कॉन्स्टंट आहे. म्हणून ओरली बघून त्याला आपल्याला नुसतं असं बघून सांगता येणार नाही ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करावा लागतो. आपली आता चूक झाली होती. या एक्झाम्पल मध्ये बघा इकडे PCl2 ClO4 मायनस आहे है ना मग इथं ऑक्सिजन ऍड केला बघूयात आपण कॉमन कोण आहे दोघांमध्ये क्लोरीन आहे बरोबर आहे क्लोरीन आहे. मग आता क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर या केसमध्ये असणार आहे -1 बरोबर आहे किती असणार आहे -1 कारण फॉस्फरस +2 आपण इथे घेतो. मग इथं क्लोरीनचा चार्ज किती झाला बघा ऑक्सिजन दादा -2 4 आहे -8 तिकडे गेले +8 त्याच्यामधून एक गेला +7 म्हणजे ऑक्सिडेशन नंबर या केसमध्ये इन्क्रीज झाला इन्क्रीज म्हणून ही प्रोसेस कशाची असणार आहे बेटा दिस इज ऑक्सिडेशन. चला त्या एक्झाम्पल कडे जाऊयात. बघा या एक्झाम्पल मध्ये दोघांमध्ये कॉमन कोण आहे तर मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियमची ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करूयात. ऑक्सिजनचा चार्ज -2 4 दोन्ही 8 -8 पोटॅशियमचा +1 हे -8 आणि +1 -7 त्या बाजूला गेले +7. आता इथं मॅग्नेशियमचं बघा क्लोरीनचा किती असतो -1 2 क्लोरीन -2 तिकडे गेले +2 बरोबर आहे. मग ऑक्सिडेशन नंबर +7 होता +2 झाला म्हणजे ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला. सो दिस इज द रिडक्शन. हे काय असणार आहे रिडक्शन. कळतं सगळ्यांना समजतंय ठीक आहे. बघा बरं एक्झाम्पल्स. चला पुढचे आणखीन एक्झाम्पल्स आपण घेऊयात. तुम्हाला सॉल्व करण्यासाठी थोडे हार्ड एक्झाम्पल आहेत तरीही आपण ते घेऊयात. ऑक्सिडेशन नंबर आपल्याला ओरली कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. बघा पहिलं एक्झाम्पल आहे Fe2SO4 thrice converted into FeOH thrice. हे ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे हे ठरवायचं आहे. दुसरा आहे B2O3 converted into B4O7-2. तिसरं एक्झाम्पल आहे थर्ड एक्झाम्पल that is Na2S2O3 converted into Na2S4O6 आणि चौथं एक्झाम्पल आहे CO2
converted into Na2CO3. चला बघूयात आपण हे ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. ठीक आहे, पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघा. पहिल्या एक्झाम्पल मध्ये SO4 जो असतो, SO4 त्याचा चार्ज माहिती आहे. SO4 चा चार्ज -2 असतो आणि हायड्रॉक्साईड आयन OH चा -1 हे आपल्याला इथे माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून मी म्हटलं आयनची लिस्ट पाठ करा. मग SO4 चा चार्ज किती आहे? -2. मग असे SO4 तीन आहेत म्हणजे 3 दोन्ही किती झाला? 6. कसला 6? -6 तिकडे गेला +6, त्याला 2 ने डिवाइड केला किती आला? +3. आता मी फेरसच का घेतला? कारण तो दोघांमध्ये कॉमन आहे. मग जो कॉमन आहे त्याचाच ऑक्सिडेशन नंबर वाढला का कमी झाला हे कॅल्क्युलेट करू शकतो. आता सल्फरचा तुम्ही इकडं कॅल्क्युलेट केला, हा सल्फर इथं नाहीये म्हणून याचा काही बेनिफिट इथं होणार नाहीये. मग हे प्रोडक्ट मध्ये बघा, OH चा चार्ज -1, 3 OH आहेत, -3 तिकडे गेला +3 झाला. बरोबर आहे. मग ऑक्सिडेशन नंबर वाढला पण नाही कमी पण नाही झाला, म्हणजे ऑक्सिडेशन नंबर कॉन्स्टंट आहे. म्हणजे दिस इज नॉट ऑक्सिडेशन और दिस इज नॉट दी रिडक्शन. असेही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. पुढे बघा, B2O3 आणि B4O7-2. चला इथं बोरॉनचा काढूयात आपण. ऑक्सिजनचा चार्ज -2, 3 दोन्ही 6, -6 तिकडे गेले +6, +6 ला 2 ने डिवाइड केला +3. इकडे कॅल्क्युलेट करूयात. -2 7 दोन्ही 14, -14 तिकडे गेले +14, +14 मधून -2 गेले +12, +12 ला 4 ने डिवाइड केला +3. मग इथं बघा बोरॉनचा ऑक्सिडेशन नंबर सुद्धा कसा आहे बेटा? कॉन्स्टंट आहे. म्हणजे दिस इज नॉट ऑक्सिडेशन, दिस इज नॉट दी रिडक्शन. ही प्रोसेस ऑक्सिडेशनची पण नाही आणि रिडक्शनची पण नाही हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. पुढे बघूयात पुढचं एक्झाम्पल. आता इथं कोणाचा कॅल्क्युलेट करायचा? कारण दोन्हीकडे सोडियम आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन आहे. तर लक्षात ठेवा सोडियम मोनोव्हॅलंट आहे म्हणजे +1. मग सल्फरचा इथे कॅल्क्युलेट करावा लागेल. ओरली कसं कॅल्क्युलेट करतोय बघा. ज्या विद्यार्थ्यांना ओरली कॅल्क्युलेट करता येत नसेल अशा विद्यार्थ्यांनी एक्स मेथडचा वापर करायचा. एक्स मेथड आठवली आपण बघितले. मग बघा आता ऑक्सिजनचा -2, 3 दोन्ही 6, -6 सोडियमचे 2 आहेत, एकाचा +1 +2 किती झाले? -4 तिकडे गेले +4 त्याला 2 ने डिवाइड केला किती आला? +2. मग इथं सल्फरचा बघूयात. इथं बघा 2 ऑक्सिजनचा -2, -2 साय दोन्ही 12, -12 हे +2, -12 +2 -10 तिकडे गेले +10 ला 4 ने डिवाइड केला +2.5. म्हणजे इथं ऑक्सिडेशन नंबर काय झाला? इन्क्रीज झाला. म्हणजे ही प्रोसेस कोणती असणार आहे? ऑक्सिडेशन. ही प्रोसेस कोणती असणार आहे? ऑक्सिडेशन. ओके. आता पुढचं एक्झाम्पल मध्ये मला कार्बन हा कॉमन दिसतोय. मग त्याचा ऑक्सिडेशन नंबर मला डिटरमाइन करावा लागेल. सो रिएक्टंट मध्ये कार्बन 2 ऑक्सिजनचा -2 बेदोनी 4 -4 तिकडे गेले +4. इथं आता कार्बनचा काढूयात. ऑक्सिजनचा -2, 3 दोन्ही 6, -6 सोडियमचा +1, 2 सोडियम +2, -6 +2 किती आले? -4 तिकडे गेले +4. मग कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर कसा राहिला? कॉन्स्टंट राहिला. म्हणजे दिस इज नॉट ऑक्सिडेशन, दिस इज नॉट दी रिडक्शन. बघून घ्या एक्झाम्पल्स. ओरली मी कसं कॅल्क्युलेट करतोय बघून घ्या.
चला आता आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शनची प्रोसेस कोणती हे फाइंड आउट करायला शिकलो. आता रेडॉक्स रिएक्शन आहे का नाही हे आपल्याला ओळखायचंय है ना. ते कसं ओळखायचं तेही आपण बघूया. So next question. Find the redox reaction. रेडॉक्स रिएक्शन आहे का हे ओळखायचंय. त्याच्यासाठी आपण काय एक्झाम्पल्स इथे घेऊयात. पहिलं एक्झाम्पल आपण घेऊयात. H2S plus I2 it gives 2HI plus sulfur. आणि सेकंड एक्झाम्पल इथे लिहितोय मी. सेकंड एक्झाम्पल Cu plus HNO3 it gives CuNO3 twice plus NO2 plus H2O. हे रेडॉक्स रिएक्शन आहे का हे आपल्याला बघायचं आहे, ओळखायचं आहे. मग काय करायचं बघा, मी स्टेप्स सांगतो. सिंपल स्टेप्स आहेत. नाउ फर्स्ट लुक ॲट द गिवन केमिकल रिएक्शन इक्वेशन. सेकंड द स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट डज नॉट मॅटर. आपल्याला काय त्याचा इफेक्ट होणार नाही. नाउ डिटरमाइन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ईच एलिमेंट इन द रिएक्शन. चला प्रत्येकाचा काढूयात. वी नो हायड्रोजनचा +1, मग सल्फरचा किती झाला बघा -2, कारण 2 हायड्रोजन आहेत. +2 तिकडे गेला -2. आयोडीन फ्री आहे, अनकंबाइंड आहे 0. इथे बघा हायड्रोजनचा +1 म्हणजे आयोडीनचा -1. इथे सल्फर फ्री आहे, अनकंबाइंड आहे 0. मग प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबर लिहिला ना, मग कोणाचा वाढला आणि कोणाचा कमी झाला हे आपल्याला लिहावं लागेल. बघा बरं कोणाचा वाढला. हा आयोडीनचा 0 होता तो +1 झाला. तर सल्फरचा यस -2 होता तो किती झाला बघा, तो 0 झाला. बरोबर आहे. इथं आपल्याला बघा. मग इथं काय झाला, आयोडीनचा चार्ज रिएक्टंट मध्ये 0 होता, तो प्रोडक्ट मध्ये हा +1 म्हणल्यावर हा किती येणार -1. सॉरी. ओके. हा इथं आयोडीनचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झालाय ना, आणि सल्फरचा -2 चा 0 झाला. म्हणजे काय झालं बेटा, इनक्रीज. मग लिहावं लागेल आपल्याला ॲज ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर काय व्हायला लागला, इनक्रीजेस फ्रॉम कुठून -2 to 0. बरोबर आहे, -2 to 0. सो इट इज कोणती रिएक्शन असेल, ऑक्सिडेशन. बरोबर आहे. मग सेकंड आपल्याला लिहावं लागेल ॲज काय बेटा, ऑक्सिडेशन नंबर ऑफ बघा आयोडीन काय व्हायला लागला, डिक्रीजेस फ्रॉम किती होता त्याचा, डिक्रीजेस फ्रॉम 0 to -1. म्हणून इट इज काय झालं, इट इज रिडक्शन. मग एकाच रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन पण झाला आणि रिडक्शन पण झाला, म्हणून मी म्हणतो इट इज कोणती रिएक्शन असेल, इट इज यस 100% रेडॉक्स रिएक्शन. म्हणजे आपण ओरली हे सांगू शकणार नाहीये. रेडॉक्स रिएक्शन आहे की नाही ठरवण्यासाठी प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबर लिहा, कॅल्क्युलेट करा. येत नसेल तर एक्स मेथडनी काढा. कोणाचा वाढला कोणाचा कमी झाला ओळखा, ते लिहा. ऑक्सिडेशन लिहा, रिडक्शन लिहा, दोन्ही आहेत म्हणून ही रेडॉक्स रिएक्शन. चला मग पुढच्या एक्झाम्पल कडे आपण जाऊया.
बघायचंय. मी बघितलं CuHNO3, CuNO3 ट्वाइस NO2H2. प्रत्येकाचा डिटरमाइन करूयात, है ना. हा फ्री आहे म्हणजे असेल 0, है ना. हायड्रोजनचा +1, ऑक्सिजनचा -2, 3 दोन्ही 6, -6 +1 किती आला बेटा +5 नायट्रोजनचा. इथं बघूयात आपण आता. इथं NO3 इथं लिहितोय मी. NO3 चा चार्ज असतो -2 NO3 आहेत म्हणजे -2 म्हणजे कॉपरचा आला बेटा +2. आता इथं ऑक्सिजनचा किती आहे -2, 2 ऑक्सिजन आहेत -4 तिकडं गेला +4 बरोबर आहे ना. मग हायड्रोजनचा +1, ऑक्सिजनचा -2. प्रत्येकाचे ऑक्सिडेशन नंबर लिहायचे. लिहिलं. थोडं थांबायचं, बघायचं कोणाचा वाढला आणि कोणाचा कमी झाला. मग इथं मला दिसतंय की कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर हा किती आहे रे. हा इथं आहे. कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर वाढलाय तर नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर कमी झालाय, है ना. 5 होता तो 4 झाला, 0 होता तो +2 झाला. 0 to +2, 0 to +2 म्हणजे इथं इन्क्रीज झाला आणि नायट्रोजनचा +5 to +4 म्हणजे इन धिस केस इट इज डिक्रीजेस. सो आय कॅन राईट ॲज ऑक्सिडेशन नंबर ऑफ कोणाचा कॉपर काय झाला इन्क्रीजेस फ्रॉम कुठून इन्क्रीजेस फ्रॉम 0 to +2. It is काय असेल इट इज ऑक्सिडेशन. नाउ सेकंड आय कॅन राईट ॲज ऑक्सिडेशन नंबर ऑफ कोणाचा नायट्रोजन काय व्हायला लागला डिक्रीजेस फ्रॉम कुठून फ्रॉम +5 टू किती झाला +4 म्हणून ही काय असेल इट इज काय रे रिडक्शन. मग एकाच रिएक्शन मध्ये दोन्ही झाल्या म्हणून दिस इज कोणती रेडॉक्स रिएक्शन. दिस इज काय दिस इज रेडॉक्स रिएक्शन. किती सोपं आहे बाळा, किती सोपं आहे, है ना. याच्या एवढं सोपं काहीच नाहीये. काढा स्क्रीनशॉट, काढा स्क्रीनशॉट. हा आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. एक लास्ट एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल आहे. थर्ड एक्झाम्पल BrO minus converted into Br minus plus BrO3 minus. भारी एक्झाम्पल सापडले बघा आपल्याला. सर याच्यात एकच रिएक्टंट आहे की ओ. मला रेडॉक्स कसं म्हणायचं बघूयात. आपला नियम काय टेन्शन लेणे का नाही. वाढला आणि कमी झाला तर रेडॉक्स, नाही तर नाही. बघूयात. ऑक्सिजनचा बघा किती आहे -2 बरोबर आहे. -2 तिकडे गेला +2 त्याच्यातनं -1 झाला. ब्रोमीनचा आला +1. इथं ब्रोमीनचा आहे -1 कारण तो आयन आहे आयन. इथं ऑक्सिजनचा -2 ब्रोमीनचा बघा 3 दोन्ही 6 -6 तिकडे गेला +6 +6 मधून -1 +5. वाव काय झालं बघा. ब्रोमीनचा ऑक्सिडेशन नंबर पहिल्या केसमध्ये डिक्रीज झाला तर सेम ब्रोमीनचा काय झाला रे भाऊ इन्क्रीज झाला. बरोबर आहे ना. म्हणून आपण म्हणू शकतो की हे रेडॉक्स रिएक्शन आहे. बघा एकाच एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज पण व्हायला लागलाय इन्क्रीज पण व्हायला लागलाय म्हणजे ही एक्झाम्पल 100% रेडॉक्स रिएक्शनचा आहे. कळतं सगळ्यांना. ठीक आहे.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही असे भरपूर एक्झाम्पल सोडवू शकताय. प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. काही डाऊट आला तर मला विचारा, हमखास विचारा. मी ते तुम्हाला सोडून द्यायला मदत करतोय. ठीक आहे, आपण इथं थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.